आजकाल फ्लॅट घेणं म्हणजे शर्ट आणि कपडे घेण्यासारखं स्वस्त राहिलेलं नाही आहे. सो सगळ्यात पहिले जेव्हा त्यांना हा डिसिजन घेत आहेत की आपल्याला आता नवीन आपलं स्वतःचं घर घ्यायचं आहे, तेव्हा त्यांनी त्या घरातून येताना म्हणजे एखादं फ्लॅट बघितला आहे त्यांनी. सो एजंट असतो किंवा बिल्डर तुम्हाला तो फ्लॅट दाखवतो किंवा तुम्हाला ॲटलिस्ट ह्या जागेवर मी ही बिल्डिंग बांधणार आहे आणि तुम्ही 17व्या किंवा 24व्या मजल्यावर फ्लॅट घेणार आहे. तुम्हाला तिथून येताना बिल्डरला एक रिक्वेस्ट करायची, जर रेडी झाला असेल तर तिथे जाऊन त्या रेडी फ्लॅटमधून जाऊन काहीतरी वस्तू छोटंसं अगदी खडे पडलेले असतात ना, आता आपण इथेही शोधलं तर आपल्याला भरपूर काही मिळेल. सो ती काहीतरी वस्तू घेऊन या. ऑर एल्स तिथे टॅबमध्ये, कारण एखाद्याने नळ उघडला आहे बरोबर आहे, तर त्या नळाच्या पाईपलाईनमध्ये त्या घराच्या भिंतीपासून आलेल्या पाईपलाईनमध्ये पाणी आहे. सो ते पाणी घेऊन यायचं आहे तुम्हाला. का? कारण तिथे असलेल्या वस्तूंनी त्या जो फ्लॅट आहे त्या फ्लॅटच्या सगळ्या एनर्जीज घेतलेल्या आहे. मग या एनर्जीज घेतल्यानंतर तुम्हाला त्या आमच्याकडे घेऊन यायच्या आहे. मग नवरा बायकोंना आम्ही बोलवतो, ते घेऊन आलेले असतात. मग या पाण्याच्या एनर्जीजवरून आम्ही फाइंड आउट करतो की हे वास्तू, हे घर पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह. सगळ्यात पहिले ते तुम्ही घ्या का नका घेऊ ही दुसरी गोष्ट. मग त्याच्यात आम्ही बघतो की येस दिस इज पॉझिटिव्ह. मग आम्ही सांगतो येस हे पॉझिटिव्ह आहे. पर्सेंटेज पण सांगतो. जर 50%च्या खाली जर आम्हाला त्याची पॉझिटिव्हिटी मिळाली ना, तर आम्ही सांगतो दुसरं बघा. बिकॉज 50%च्या खाली जर मिळाली तर तुम्हाला खूप त्याच्यावर मेहनत करावी लागेल वास्तू ट्रीटमेंटसाठी.